पुरंदर सम्राट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत सासवड येथे. दिल्ली येथे जंतर मंतरवर जे आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाचे जे सोनम वांगचुक साहेब आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये डिटेन केलं आहे आणि अभिजित टिपके यांनी मात्र तिथं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या साह्याने लढा चालू ठेवलेला आहे. काल त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. सासवडमध्ये भर पावसामध्ये ही तरुणाई जी आहे भर पावसामध्ये उभं राहून यांनी आंदोलन चालू ठेवलं आहे. तर आपण इथं आलो आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की तुमच्या मागण्या काय आहेत. तर नमस्कार. आपल्या मागण्या काय आहेत? मागणी मला महत्त्वाची मागणी अशी असते की आपल्याला सगळ्यांना आता एकच दिसते की नीटचे प्रकरण जे काही झालेले तर त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पण मुद्दा हा फक्त धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा नाही आहे, कारण की राजीनामा देणं हे एका अर्थानं त्याचं उत्तरदायित्व घेणे म्हणजे शिक्षण मंत्री या नात्यानं त्यांची ती जबाबदारी आहे की जर तिथे भ्रष्टाचार झाले तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सेम त्याच पद्धतीनं आत्ता दिल्लीमध्ये शांततेच्या मार्गाने लागणाऱ्या जे जे काही तरुण आहेत त्यांच्यावरती जो अमानुष हल्ला झालेला आहे पोलिसांनी आणि अगदी पोलीस खरं त्यांना कसं म्हणायचं कारण त्यांच्या खिशाला काही नेम प्लेट नव्हत्या अशा असलेल्या आणि अनेक जण तर सिव्हिलमध्ये होते की हातात काटे घेऊन बेदम पद्धतीनं सगळ्यांना मारहाण करत होते. हे ज्या वेळेला घडत होतं त्यावेळेला त्याची जबाबदारी गृहमंत्री या त्यांनी पण घ्यायला पाहिजे. मग त्यांनी त्याचं उत्तरदायित्व आणि मग इतर वेळेला देशात झालेल्या विकासाचं जे क्रेडिट घेतात ते काय विकास झाला आहे त्यांनी कधीतरी एकदा नीट सांगायला पाहिजे. कारण अजून तो तसा दिसत नाही की शेतकरी महिला अडचणीमध्ये आहेत, आदिवासी अडचणीमध्ये सगळी माणसं लढतात. मग अशा वेळेला कुठला व्यवस्था झाला त्याचं क्रेडिट घेणारे जे मोदी आहेत तर त्यांनी पण याची पण जबाबदारी घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि ते देत नाही. आज सगळ्यात अनेक वेळेला असं झालं की पंतप्रधान भेटायला गेले पण इथं ते भेटायला नाही जात, उलट लपून बसतायत, निघून जात आहेत. हे अतिशय वाईट आहे. असं म्हणणं की त्यांनी पण राजीनामा द्यायला पाहिजे. आणि लोकांना जो संविधानानं हक्क दिलेला आहे आरोग्याचा ते विरोधी पक्षात बोलायला गेले की लगेच ते दाबलं जातं, त्यांना बोलू नाही दिलं जातं. मग आम्ही काही विरोधी पक्षाच्या बाजूला नाही म्हणत पण जे कोणी बोलतंय त्यांना ती चर्चा तुम्ही म्हणताय तर ती चर्चा नीट पद्धतीनं व्हायला पाहिजे. ती होऊ नाही ती अजून किती दिवस आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या आणि मुख्यतः आमच्या मनात जास्त किती लोकांचं भर पावसामध्ये असेल हो भर पाऊस कारण आम्हाला असं वाटतं नाही की काल आमच्यातलं बनत आहे की आमची आहे या पावसाळ्यात पण हा पाऊस आम्हाला साथ देणार त्यामुळे हे आम्हाला आमची अस्वस्थता संपत नाही आमच्या मागण्या आपण बोलायसाठी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते असेल जास्त असेल त्या सर्व सगळ्यावर आपण काय म्हणतो सिंपलचं आहे की देशातली ज्या प्रकारे व्यवस्थेसाठी ज्या प्रकारे संसदेमध्ये चर्चा होते म्हणजे केंद्र सरकार म्हणजे आम्ही परंतु ह्या चर्चेला वेळ द्यायचा आहे. वेळ देऊन किती तारखेच्या 1.5 ते 2 तास वंदे मातरमसारख्या ह्याच्यासाठी पूर्ण दिवस केलं जातं पण नीट पेपर सरकार जाहीरवर राहत नाही. इथे मुलांनी आत्महत्या केली जबाबदारी कोणती घेतली पाहिजे. अकाउंटेबिलिटी नावाची काहीतरी गोष्ट असते ती कोणीतरी घेतली पाहिजे. अकाउंटेबिलिटी ह्या धर्मेंद्र प्रधानची जो शिक्षण मंत्री त्याच्याकडे सगळी व्यवस्था आहे ते सांभाळते तो घेत नाही. त्याला वाचवण्यासाठी मोदी सरकार ज्या पद्धतीने अमानुषपणे जंतर मंतरवर जे आंदोलन करतात मुलं त्यांनी हातात काय घेतलं नव्हतं. फक्त गांधींचा फोटो आंबेडकरांचा फोटो संविधान हातात घेतलं. अशा लोकांवर बंदुका रोखून खेट वाचलेली लाठीचार्ज केला जातो, डोकी फोडली जातात, बेशुद्ध पाडलं जातं. अशी जबाबदारी गृहमंत्र्यांनी पण घेतली पाहिजे, मोदींनी पण घेतली पाहिजे. त्याबद्दल त्यांनी येऊन जनतेची माफी मागितली पाहिजे, कोणाची माफी मागितली आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. त्याचबरोबर नैतिकता म्हणून जबाबदारी करून या मोदींनी पण राजीनामा दिला पाहिजे. हे जे आंदोलन सगळ्यांना दिल्लीमध्ये जाऊन लढणं शक्य नाही परंतु आपल्या आपल्या एरियामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये तिथं आवाज देता येईल तिथे ही लढाई लढली पाहिजे. कारण की हा देश पूर्णपणे जळत आहे. यामुळे बाळपणी ज्यावेळेस देश त्यावेळेस तुम्ही काय होतो आम्ही अभिमान टाकू आमच्या मुलांना ज्यावेळेस देश जळत होतो त्यावेळेस आम्ही पावसात उभं राहून यासाठी लढत होतो मागण्या करत होतो. हा पाऊस आमची परीक्षा बघत नाही तर आम्हाला साथ देण्यासाठी येतोय. कृषी जे आहे शेतकऱ्यांना आनंद होतो तसा आम्हाला पण आनंद होतोय. पाऊस जो आहे तो आम्हाला साथ वादळ येऊ देत काय बार येऊ देत परंतु आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही डट के खडे रहेंगे यहाँ पे.
आपल्यासोबत बोलण्यासाठी युवा कवयित्री वैष्णवी कुंभारकर आहे. वैष्णवी याची सरकारने आता वेळ आणलेली आहे. लाठीचार्ज झाला, विद्यार्थी आंदोलन करतात, यावर काय कवयित्रीची 4 ओळी आहेत. हो, लिहिली मी तशी, पण मला सरकारला सांगण्यापेक्षा मला सगळ्या युवकांना या आपल्या देशाची जनता आहे त्यांना एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांना आंदोलनाला या हे सांगण्यासाठी मी कविता लिहिली होती की त्या प्रत्येकाने या जगात स्वतःचा अधिकार हवाय, त्यांना लोकांच्या हिताचा विचार करणारं सरकार हवंय. हक्कासाठी भीक मागायची नसेल तर आजच भूमिका घ्या, उद्या मरणापेक्षा आज आंदोलनाला या. आज कुठले पेपर, उद्या जगणं कठीण होईल. गरिबाच्या घरात आयुष्यभर गरिबीत जन्म घेईल. गुण शिकवायचे असेल तर आम्हाला साथ द्या, हीच तुमचेच आहे, आंदोलनाला या. विषय पक्षाचा नाही ना सत्तेचा आहे, ऐकल्या न जाणाऱ्या तुमच्या आमच्या मताचा आहे. लोकशाहीची हुकुमशाही होण्याआधी जागरूक व्हा, आज गरज आहे एकतेची, आंदोलनाला या. उसूलों पर जहाँ आ चाहे टकराना जरूरी है, फिर बनता जिंदा नजर आना. कारण आम्ही इथं सगळी हे दाखवायला आलोय की आम्ही जिवंत आहोत. आमचा हक्क जेव्हा मारला जाईल तेव्हा आम्ही उभे आहोत. जेव्हा या नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येईल तेव्हा आम्ही उभे आहोत. आणि जे इथं बघून जातायत ना, जे असा विचार करतायत की नीट पेपरशी माझा काय संबंध आहे, शिक्षण व्यवस्थेशी माझा काय संबंध आहे, त्यांच्यावर पण जेव्हा ही वेळ येईल ना तेव्हा सुद्धा आम्ही इथं उभा आहोत. कारण आम्ही इथं आणि एका वर्षाचा नाव लागतं.